रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. थंडीची सुरुवात झाली की बाजारामध्ये मस्त एकदम लाल लाल गाजर येऊ लागतात आणि प्रत्येक घरामध्ये गाजराचा हलवा हा केला जातो आणि ही स्वीट डिश तर सगळ्यांची ऑलमोस्ट फेवरेट असते. तर आज आपण पारंपरिक पद्धतीने अगदी दाणेदार आणि कमी साहित्यामध्ये गाजराचा हलवा कसा करायचा हे बघणार आहोत. हा गाजराचा हलवा करण्यासाठी फक्त आपण अर्धा कप दूध वापरून हा गाजराचा हलवा तयार केलेला आहे, पण चवीला अप्रतिम लागतो आणि पटकनसुद्धा तयार होतो. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण गाजरचा हलवा 1 किलोचा करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला किसलेला गाजर घालायचा आहे. तर इथे मी सुरुवातीला कढईमध्ये काही न घालताच गाजरचा किस मी इथे घातलेला आहे आणि हा गाजरचा किस आपल्याला लो फ्लेमवरती 2-3 मिनटं सतत हलवत याला आपण शिजवून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही गाजरचा हलवा केलात ना तर शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही. त्या वेळेला काय होतं की गाजरचा हलवा करायचं म्हटलं की खूप वेळ द्यावा लागतो. पण आज आपण एक वेगळी पद्धत इथे वापरलेली आहे, त्यामुळे गाजरचा हलवा पटकन तयार होतो. तर आता आपल्याला 2-3 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय बघा, गाजरचा किस थोडासा सॉफ्ट म्हणजे हलका नरम झालेला आहे. तर आणखीन आपल्याला 2 मिनटं छान परतून घ्यायचा आहे. तर इथे आपण खवासुद्धा वापरलेला नाही तरीसुद्धा आपला हा हलवा मस्त एकदम दाणेदार तयार होणार आहे. अगदी हलवाई स्टाईल आपण हा गाजरचा हलवा तयार करणार आहोत. आता यामध्ये आपल्याला 2 वाटी साखर घालायची आहे. 1 किलो आपण गाजर किसून घेतलेला होता, त्यासाठी इथे मी 2 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही जर गोड कमी खात असाल तर तुम्ही यापेक्षा थोडी कमी घातलीत ना तरीही चालेल. आता साखरेमध्ये आपल्याला हलवा हा छान शिजवून घ्यायचा आहे. साखर जशी जशी विरघळल्या जाईल ना तसं तसं आपला गाजराचा हलवासुद्धा हा शिजला जाईल. तर तुम्ही इथे बघू शकता बघा, लो फ्लेमवरती आपल्याला हा गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये तुम्ही इथे बघू शकताय बघा, साखर आपली विरघळलेली आहे आणि साखरेचंसुद्धा पाणी छान सुटलेलं आहे बघा. आणि यामध्येच आपल्याला हलवा हा शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे, म्हणजे आपला हलवा पटकन शिजला जाईल आणि जे पाणी सुटलेलं आहे ते सुद्धा पूर्णपणे सुकून जाईल, म्हणजे ड्राय होऊन जाईल. त्यामुळे हलवा छान पटकन शिजला जाईल. साखरेचं पाणी पूर्ण सुकल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. आता तूप घातल्यानंतर आपल्याला पुन्हा 3 ते 4 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. हिवाळा सुरू झाला ना की आमच्याकडे तर महिन्यातून 7 ते 8 वेळा केला जातो. माझ्या मुलीला तर प्रचंड आवडतो, त्यामुळे गाजर दिसली तिला मार्केटमध्ये ना की गाजराचा हलवा कर अशी फरमाईशच चालू असते. त्यामुळे नेहमी मी अशा पद्धतीनेच हलवा करते, म्हणजे छान पौष्टिकसुद्धा असतो आणि पटकनसुद्धा तयार होतो. इथे मी अर्धा ग्लास दूध साईसकट घेतलेलं आहे. साईसुद्धा आपल्याला घ्यायची आहे, त्यामुळे ना छान असं याचं टेक्स्चर येतं, मस्त एकदम क्रीमी आपला हा हलवा तयार होतो. त्यामुळे आपल्याला साईसकटच हे दूध घ्यायचं आहे. पुन्हा छान मिक्स करायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला गाजराचा हलवा छान शिजू द्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. छान ड्राय होईपर्यंत आपल्याला हा हलवा शिजून घ्यायचा आहे. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्त एकदम एकदम ड्राय झालेला आहे आणि काय रसरशीत झालेलं बघा. याचा कलरसुद्धा काय भारी आलेला आहे. आता वरून आपल्याला छान ड्रायफ्रूट घालायचे आहेत. तुमच्या आवडीचे जे पण ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही इथे घालू शकता. इथे मी थोडे काजू आणि बदाम कट करून घातलेले आहेत आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे. सगळंही ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान येते आपल्याला एखादा मिनिट छान परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही ते बघू शकता बघा, मस्त एकदम रसरशीत आपला हा गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे. सीझन संपण्याआधी असा गाजराचा हलवा तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.